श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. गुढीपाडव्याच्या आदल्याच दिवशी मीन राशीत गुरुच्या उपस्थितीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या योगामुळे 3 राशींचं नशीब उजळू शकते आणि त्यांच्या आयुष्यात चांगले बदल होऊ शकतात. मार्च महिन्याचा 3रा आठवडा एक खास ग्रहयोग घेऊन येत आहे. 18 मार्च 2026 रोजी मीन राशीत गुरुच्या उपस्थितीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. या योगामुळे 3 राशींचे नशीब उजळू शकते आणि त्यांच्या आयुष्यात चांगले बदल होऊ शकतात. मीन राशीत चतुर्ग्रही योग 18 मार्च 2026 रोजी मीन राशीत 4 ग्रह एकत्र येत आहेत. गुरुची रास असलेल्या मीन राशीत शनी, चंद्र, सूर्य आणि शुक्र हे 4 ग्रह एकत्र आल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग खूप शुभ मानला जातो. देवगुरु बृहस्पतीच्या राशीत हे शक्तिशाली ग्रह एकत्र येत असल्यामुळे 3 राशींचे नशीब खुलू शकते. या राशीच्या लोकांना पैशांसोबतच प्रगती आणि मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात त्या लकी राशी कोणत्या आहेत. हा योग 18 मार्च ते 21 मार्चपर्यंत राहणार आहे. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा चतुर्ग्रही योग मोठा धनलाभ देऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार करण्याची आणि गुंतवणुकीची योजना यशस्वी होऊ शकते. महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सिंगल लोकांना जोडीदार मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळू शकतो, ज्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते. नवीन फायदेशीर ओळखीही निर्माण होऊ शकतात. मात्र कोणालाही पैसे उधार देताना नीट विचार करूनच द्या. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे आणि चतुर्ग्रही योग गुरुच्या राशीतच तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनाही चांगले परिणाम मिळू शकतात. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या नावावर एखादी मोठी उपलब्धी मिळू शकते. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय चांगला चालेल, त्यामुळे तो आणखी वाढवण्याची योजना करू शकता. गाडी किंवा मालमत्ता खरेदी करण्याचीही शक्यता आहे. मात्र पैसा जास्त आला तरी खर्च करताना नीट विचार करूनच करा. यानंतरची रास आहे मीन. मीन राशीतच हा चतुर्ग्रही योग तयार होत आहे आणि या राशीच्या लोकांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण वाढेल. तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले दिसाल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी आणि समाजात तुमची प्रतिमा चांगली बनेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच नोकरी बदलण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ चांगला राहील. पैशांसोबतच मान सन्मानही वाढेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. यासाठी गुरुचे उपाय आहेत. देवगुरु हे सुख, सौभाग्य, ज्ञान आणि यश देणारे मानले जातात. त्यांच्या मीन राशीत हा योग तयार होत आहे. याचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठीही भगवान विष्णूंची पूजा करा. गुरुवारी उपवास ठेवा. पिवळ्या वस्तूंचे दान करा. तसेच विष्णूजी किंवा गुरुचा मंत्र जपा. यानंतरची रास आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुदेव मार्गी होणे अनेक फायदे देणारे ठरेल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. करिअरमध्ये मोठे पद मिळू शकते. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. मान सन्मान मिळेल आणि पैशातही वाढ होईल. अविवाहित लोकांना जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे.
उच्च शिक्षणाचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले चॅनेल पुढे घेऊन जाण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.